शरद पवार यांच्या मताशी सहमत नाही की त्यांची भूमिका आहे, आमची भूमिका अशी नाही? नाही, संजय राऊतांनी त्यांची भूमिका त्यांनी मांडलेली आहे. पवार साहेबांनी देशाच्या असलेल्या सगळ्या परिस्थितीवर ज्यावेळेला अन्य राष्ट्राशी संबंध जोडण्याचा किंवा त्या पद्धतीने आपुलकीने एक हितसंबंध जपण्याचा प्रयत्न जर देशाचे पंतप्रधान करत असतील आणि पवार साहेबांनी त्याचा उल्लेख केला असेल, त्याच्यात त्यांनी हे पण सांगितलं आहे की आमचे राजकीय मतभेद जरी असले तरी देशाच्या असलेल्या हितासाठी काही मुद्द्यावर आम्हाला निश्चितपणाने त्यांनी त्या ठिकाणी त्याची पाठराखण केली असं सांगितलं असेल. ह्यालाच एक छेद प्रश्न आहे. खरं तर तुम्ही इंडिया आघाडीमधले महत्त्वाचे पक्ष आहात. एकीकडे राहुल गांधी सातत्यानं कुठेतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचा सातत्याने विरोध करतायत. त्याला कुठेतरी शरद पवार बळकटी देण्याचं काम करतात का मोदींना? कारण की मोदींचं कौतुक म्हणजे थेट इंडिया आघाडीवरतीच सवाल उपस्थित करतात. अजिबात नाही. याबद्दल कुठल्याही प्रकारच्या बाबतीमध्ये पवार साहेबांनी एकाग्र वक्तृत्व केलं म्हणजे इंडिया आघाडीच्या असलेल्या आमच्या एकीवर कुठल्याही प्रकारचं मतभेद नाही आणि त्यांच्या विरोधातली भूमिका घेतली अशी नाही. जर तसं असतं तर अनेक वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडी किंवा देशामध्ये इंडिया आघाडी मजबूत करण्याचं काम कोणी केलं असेल तर पवार साहेबांनी केलं. परंतु नॉर्वेच्या काल 2 दिवसापूर्वी 18 आणि 19 तारखेला नॉर्वेच्या दौऱ्यावरती होते पंतप्रधान नरेंद्र मोदी. नॉर्वेच्या पत्रकारांना नरेंद्र मोदी कुठेतरी प्रश्न उत्तरं देत नाहीये. त्याच्यावरतून सगळा किस्सा जो आहे तो सोशल मीडियावरती व्हायरल होताना पाहायला मिळतोय आणि त्यात नरेंद्र मोदींचा बचाव करण्याकरता शरद पवारांनी हा उल्लेख केलाय. अजिबात नाही. पवार साहेबांनी त्याच्यासाठी उल्लेख केलेला आहे असं मी म्हणणार नाही. त्यांनी एवढंच सांगितलं की परदेशातले दौरे जे होतात ते राष्ट्राचे हितसंबंध जपण्यासाठी होतात, त्याचा देशाला फायदा होत असेल त्या पद्धतीने पवार साहेबांनी वक्तृत्व केलेलं आहे. त्याचा वेगळा अर्थ काढू नये. परंतु एकीकडे घरच्या लोकांना अर्थात देशवासियांना पंतप्रधान म्हणतात की परदेश दौरे करू नका, स्वतः मात्र विदेशामध्ये मोठ्या प्रमाणात फिरतात आहेत, मोठे एरोप्लेन जेट्स घेऊन जातात आहेत, त्यांच्या सगळ्या प्रोटोकॉल घेऊन जातात आहेत. मग ह्याच्यावरती जो वायफळ होणारा खर्च आहे याच्यावरून मात्र शरद पवार बोलताना पाहायला मिळत नाही. पवार साहेबांनी आता या बाबतीमध्ये सांगायला पाहिजे असं मला वाटत नाही. त्यांचा निर्णय देशाच्या पंतप्रधानांनी आव्हान केल्यानंतर त्यांच्या असलेल्या सरकारमधल्या लोकांनी कसं वागायचं हा त्यांनी ठरवावं, देशाच्या पंतप्रधानांनी ठरवावं. सामान्य जनतेला जर त्या ठिकाणी सांगितलं जात असेल की तुम्ही या ठिकाणी हे सर्व टाळा तर देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा ती काळजी घेतली पाहिजे असं मत आहे. देशव्यापी आज संप होतोय. असं नाही आहे. प्रश्न असा आहे